किस्सा टाइम गायस. तर हा व्हिडिओ मिलेनियल्स लोकांसाठी आहे. आमच्या घरचे रिलेशनशिप करायच्या वयात पोरीशी बोललं तर तंगड तोडून बोलायचे. आता लग्नाचं वय झाले तर एवढ्या वर्षात एक पण मुलगी मिळाली नाही का, ते पण आम्ही शोधायचो. अरे मुश्किलीने रिलेशनशिपच्या वयात एक मुलगी होकार देत होती, ह्यांच्या भीतीमुळे नकार दिला. आता 40 वर्षाची बाई पण बोलते तुला का होकार देऊ मी. आम्ही लोक आहे ना मध्ये अडकलोय मध्ये. आमचे जे सिनियर आहेत ना ते लग्न करून सेटल झालेत आणि ही बारकी पोरं 3-3 महिन्याला कपडे बदलल्यासारखे पार्टनर बदलतायत. अरे कुठे गेले ते सोडून गेल्यावरती ब्लेडने हात कापायचे संस्कार. मी मारीन इथं आम्हाला 1 मिनिट नाहीये, तुम्ही बदलतच चालले. मला एक मुलगी आवडली होती, ती लग्नाला पण रेडी होती. तिचं वय 21. आमच्यामध्ये फक्त 5-6 वर्षांचा एज गॅप होता. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, कितीतरी लोकांची एवढ्या एज गॅप मध्ये पण लग्न झालेली आहेत. पण तिला किडा म्हणे की नाही अरे मला करिअर करायचंय, आपण 5-6 वर्षानंतर लग्न करू. अरे कर की, लग्नानंतर पण करिअर करता येतं ना. एक तर तुझ्या वयाची माझी मम्मी असताना माझ्या मम्मीला मी झालो होतो. इकडे आम्हाला डेडलाईन असते. 30 वर्षानंतर आमच्या सारखे प्रोडक्ट एक्सपायर करून टाकतात. 60% सेलला जातो आमच्यासारखा स्टॉक. 5 वर्षानंतर लग्न करू म्हणे. एक 16 वर्षाचा बारका पोरगा मला येऊन म्हणतोय दादा यार 4 रिलेशनशिप झालीये, मुलीला ट्रॉमा देतात, मी लग्नच करणार नाहीये. ए सुतार पक्षी, एवढा मारेन ना चोच वाकडी होईल, आयुष्यभर कोणाला टोचता पण येणार नाही. हात जोडून विनंती करतो, मिलेनियल्स लोकांना पण खुश राहण्याचा अधिकार आहे. ते ठीक आहे, आता आमच्या घरच्यांनी रेस्ट्रिक्शन टाकून चुकी केली, पण आमच्यासारख्या लोकांना पण कोणीतरी पसंत करून घ्या. आम्ही लय लवाले आणि प्रेमळ आहोत. चला येतो.